रायबा दादा, तुमच्या आयुष्याविषयी किंवा तुमच्या शिवचरित्राकडे कसा कल वाढत गेला याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर दादा, माझा जन्म आहे राजगडाच्या पुण्यभूमीमध्ये. दुर्गाराज राजगड आज समोर पाहूनच लहानाचा मोठा झालो. आणि वास्तविक पाहता ती भूमी जी आहे ती रांगडीच आहे. तिथे शूरवीरांचे अनेक पराक्रम त्या भूमीमध्ये घडलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, तिथे घोड्यांच्या टापा तिथे उमटलेल्या आहेत. ज्यावेळेस मी अभ्यास करायला लागलो आणि अभ्यास करता करता असं जाणवलं की मी मित्रांमध्ये बोलायचो की अरे असं महाराजांचं हे आहे, गडकिल्ले असं त्याचं काम आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं एवढं जबरदस्त कार्य आहे. तर त्या अनुषंगाने नंतर मित्रमंडळी मला म्हणायला लागले की रायबा, तू चार चौकात असं बोलतोयस फक्त, तर हे जर तू थोडंसं समाजासमोर आलास घेऊन तर ते जास्त प्रभावी होईल. त्यावेळेस मी म्हणलं नाही बाबा, आपले एवढा अभ्यास नाही आहे किंवा ते खूप त्याला ज्ञान लागेल आपल्याला, मला बोलायला पण जमत नाही एवढं आपण असू. नाही म्हणले, सुरुवात तर करून बघू. आणि दादा, खरं हे सर्व श्रेय मित्रांचं आहे. आणि त्यात माझे मोठे बंधू हे खूप चांगले व्याख्याते होते त्यावेळेस, आणि त्यांची बॅग मी सांभाळायला जायचो. आणि ती बॅग सांभाळता ते जसे बोलायचे त्यावेळेस असं वाटायचं की असं आपल्याला पण बोलता आलं पाहिजे, पण तेवढी डेअरिंग नव्हती. पण हळूहळू ते बाळकडू कुठंतरी उतरत गेलं, आणि ते बाळकडू उतरल्यानंतर हळूहळू माझ्यात ते अभ्यासातनं मी प्रगल्भ होत गेलो.